संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील येताय नाशिककरांच्या भेटीला। गरजवंतांचा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील येताय नाशिककरांच्या भेटीला। चला तर मग अन्यायाविरोधात एकजूट होऊया, गाफील राहू नका। नाशिककरांनो, हीच ती वेळ आहे। इतिहास घडविण्याची संधी आपल्या नाशिककरांच्या हातात आहे। आपण एकच दिवस द्या, आपल्या मुलांचे भवितव्य सुधारण्यासाठी एकत्र येऊ। यासाठी मराठा क्रांती मोर्चा पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे। मराठा जनजागृती शांतता रॅली मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता सुरुवात तपोवन पंचवटी ते CBS चौक नाशिक। S9 TV न्यूज प्रतिनिधी योगेश गांगुर्डे, नाशिक। जय शिवराय। एक मराठा कोटी मराठा उद्या दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी मंगळवारी नाशिक जिल्ह्यामध्ये मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाच्या वतीने शांतता रॅलीचं आयोजन केलेलं आहे। नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर नाशिक जिल्ह्याच्या आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातील नगरातील प्रत्येक मराठा कुटुंबियांना, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला आणि मराठा मित्रांना, इतर समाजातील सर्व घटकांना आम्ही मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून आवाहन करतो की आपण सगळ्यांनी उद्या होणाऱ्या नाशिकमध्ये होणाऱ्या शांतता रॅलीमध्ये मराठा समाजाच्या ह्या शांतता रॅलीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचंय। गाव खेड्यातील, शहरातील, नगरातील, वस्तीतील मराठा बांधवांच्या घरापर्यंत जाऊन मराठा बांधवांनी, आपले जे कार्यकर्ते मराठा सेवक आहे त्यांनी जाऊन त्यांना तयार करा, येण्या जाण्याच्या व्यवस्था करा। गाव खेड्यातून येताना आपल्या गाडीवर भगवा ध्वज लावा। आपले जरांगे पाटलांच्या फोटोचा एक आपण स्टिकर बनवलेलं आहे। उद्याच्या शांतता रॅलीचं ते स्टिकर आपण आपल्या गाडीच्या दर्शनी भागात लावा। आपल्या गाडीवर स्वतः भगवा झेंडा बांधा आणि आपल्याला नेमून दिलेल्या ठिकाणी आपली गाडी पार्किंग करा आणि आपल्या गावातील, गावखेड्यातील प्रत्येक मराठा कुटुंबातील सहकुटुंब, सहपरिवार आपण मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला यायचंय। आज नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा आहे। आपल्याला ज्या ज्या वेळी मनोज जरांगे पाटील नाशिकमध्ये आले तेव्हा आपण खूप मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांच्या रॅलीला प्रतिसाद दिलेला आहे। मित्रांनो, मराठा समाजाची आजची दयनीय अवस्था आहे। मराठा समाज हा शिक्षण, रोजगार आणि शासकीय योजना अनेक गोष्टीपासून वंचित झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये आपलं अस्तित्व वाचवायचं असेल तर मराठा समाजाने आपले गट, तट, पक्ष, भेद बाजूला ठेवायचा आहे आणि उद्या नाशिकमध्ये होणाऱ्या 13 ऑगस्ट 2024च्या तपोवन ते नाशिक शिवतीर्थ दरम्यान होणाऱ्या मराठा समाजाच्या शांतता रॅलीमध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावं असं मी आपल्याला आवाहन करतो। या रॅलीमध्ये आपल्यासाठी नाश्ता, चहाची आणि पाण्याची सुविधा केलेली। आपण घरातून निघतानाच भाजी, भाकरी, पाण्याची बाटली घेऊन या। लहान मुलांची भूक लागते त्यांना किंवा त्यांच्यासाठी व्यवस्थित सोयी सुविधा झाली पाहिजे, या दृष्टीने आपणही तशी तयारी ठेवा। प्रत्येकाने हातात छत्री घेऊन या। अशा पद्धतीने प्रत्येकाने सुसज्ज आपल्या घरातील लहान, मोठे, वयस्कर माणसं आणि आपण सहकुटुंब मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज यांच्या वतीने होणाऱ्या नाशिकच्या मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीमध्ये सहभागी होऊन आज आपल्याला गर्दीचा उच्चांक मोडायचा आहे। ज्या पद्धतीने सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे इथे मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटलाच्या शांतता रॅलीला मोठ्या प्रमाणात गर्दी केली, त्याच पद्धतीने आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये ही रॅली यशस्वी करायची आहे। तुम्ही नक्कीच याल। मराठा बांधवांनो, आपल्या मराठा समाजाच्या अस्तित्वासाठी तुम्ही सर्वांनी या रॅलीसाठी यायचंय असं मी आवाहन करतो। येथेच थांबतो। एक मराठा, जय मराठा, एक मराठा, जय मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।